मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी नाना पटोले देखील आपला अर्ज दाखल करणार आहेत। तसंच या निवडणुकीसाठी जी काही रणनीती लागते त्यानुसार आमच्याकडे निवडून येण्यासाठी पुरेशी मतं असल्याचं नाना पटोलेंचं म्हणणं आहे। या संदर्भात त्यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी संवाद साधला, आपण पाहूया। क्रिकेट निवडणुकीच्या मैदानामध्ये आता नाना पटोले सुद्धा उतरणार आहेत। MCA अध्यक्षपदाचा अर्ज तुम्ही आज भरतात। 23 जुलैला ती निवडणूक होतीये। अजिंक्य नाईक हे सुद्धा त्यांनी सुद्धा अर्ज भरलेला आहे। ही निवडणूक काहीशी वेगळी असते, काय ठरवलंय, काय निर्णय घेतलाय? आता मी फॉर्म भरायला चाललेलो आहो। फॉर्म भरल्यानंतर मग एकदा बघू काय प्लॅन करायचं। जेव्हा माझगाव क्रिकेट क्लबचं तुम्ही सदस्यपद घेतलं तेव्हाच ठरवलं, त्याच्या आधी ठरवलं होतं की अशा प्रकारे MCAच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवायची? बघा, मुद्दा असा आहे की क्रिकेट क्षेत्र हे आमचं लहानपासून आवडतं क्षेत्र राहिलं आणि क्रिकेट क्षेत्रामध्ये येण्याचा निर्णय आमचा होताच। आता योगायोगाने ही निवडणूक लागलेलीच आहे, म्हणून या क्षेत्रामध्ये आम्ही भाग घेतला। शेवटचा प्रश्न, ही निवडणूक काहीशी वेगळी असते इतर निवडणुकींपेक्षा, सगळ्या पक्षांची ताकद याच्यासाठी लागते, तर तशा प्रकारे रणनीती आखली आहे नाना पटोले यांनी? सगळी रणनीती आखलेली आहे, आमच्या मताचा खोटा पण आहे आणि म्हणून या सगळ्या विषयावरचे सगळे सांगोपांग सगळं चर्चा करूनच हा निर्णय आम्ही घेतो। आत्मविश्वास आहे ही निवडणूक जिंकाल नाना पटोले अध्यक्ष? बघा, आत्ता नाही, 2 वाजता फॉर्म भरू, विड्रॉवल आहे, तिथपर्यंत अजून काय काय समीकरण होतात, ते समीकरण करूनच मग पुढे निवडणुकीला पुढे मैदानात सुद्धा फिरकी टाकणार नाना पटोले। त्यामुळे हे होते नाना पटोले, ते MCA अध्यक्षपदाचा अर्ज आज भरणार आहेत आणि नक्कीच ही निवडणूक चुरशीची होईल। कॅमेरामन रुपेश हेलारसह मी वेदांत नायब, ABP माझा, मुंबई। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो, येतोय मन सुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होई मन सुद्धा